नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. यूट्यूब चॅनलमध्ये आज माझा पहिला व्हिडिओ आहे. पहिला ब्लॉग मी हा टाकणार आहे आणि माझ्या चॅनलचं नाव दीपाली रेसिपी आहे. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे ज्वारीची भाकरी आणि बेसनाची रेसिपी. तुम्हाला खूप वेगवेगळ्या रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर आता आपण ज्वारीची भाकरी थापून घेणार आहोत. गोल अशी मस्त थापून घ्यायची. ज्वारीची भाकर बनवताना बरेच जण गरम पाण्याचा वापर करतात. मी थंड्या पाण्यातच भाकर ही बनवली आहे. तसं काही नाही, ज्वारीत पण थोडा फरक असतो. तर तिकडे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे. आपली भाकर बनवून झाली आहे. आता तव्यावर तेल टाकायची. भाकरीला बघा कुठंतरी तडा वगैरे काहीच नाही गेला आहे, कुठं चीर पण नाही पडली आहे. छान अशी भाकर बनली आहे. अलगद हाताने आपल्याला भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे. तिकडे तुम्ही बघत असाल तिकडे मी बारीक कट करून घेतलेला कांदा आहे, लसूण आहे, हिरवी मिरची, बेसन आपण बनवणार आहोत त्या गोष्टीची मी तयारी करून ठेवली आहे. जे साहित्य लागणार आहे ते छान असं कट करून ठेवलं आहे. तिकडे भाकर दोघी साईडने छान खरपूस अशी भाजून घ्यायची आपल्याला. आता मी परत दुसरी भाकर बनवते. छान ते पीठ जे ते छान मळून घ्यायचं आहे. छान मळलं की भाकर छान येते. तिला तडे वगैरे चीर वगैरे काही जात नाही. ज्वारीला कस नसतो म्हणून भाकरीला तडे जातात, पण आपण जर छान असं मळून घेतलं तर तडे जात नाहीत. थोडे जास्त वेळ त्याला मळत राहायचं आहे. तिकडे आपली भाकर पण छान होते. तुम्ही बघू शकता भाकर छान अशी झाली आहे. दोघी साईडने भाकरीला छान शेकून घ्यायचं. आणि मी इकडेही आता अशा प्रकारे मी सगळ्या भाकरी बनवून घेणार आहे. 2 ते 3 भाकरी बनवायच्या आहेत. तर मी त्या भाकरी सगळ्या बनवून घेते. भाकरी छान बनवून झाल्या आहेत. इथं मी लसूण, जिरं, मोहरी, हिरवी मिरची, बारीक कट केलेला कांदा, हिंग, हळद आणि 1 वाटी बेसन मी कोमट पाण्यात टाकलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यात गुठळे वगैरे नको राहायला म्हणून आपण मिक्स करून घेणार आहोत. तेल गरम करायला ठेवले मी गॅसवर. छान असं मिक्स करून घेतलं आहे. गरम तेलात मी जिरं आणि मोहरी टाकणार आहे. कट केलेला लसूण टाकायचा आणि छान लाल सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं लसणाला. बारीक कट केलेली मिरची घालायची. छान परतून घ्यायचं आहे. चवीसाठी थोडासा हिंग टाकायचा. हिंग टाकायचाच बेसनात, पचायला हलकं जातं. कट केलेला कांदा घालायचा आहे. त्याला पण छान परतत राहायचं आहे. कांदा असा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तिकडे आपल्या भाकरी तयार झाल्या आहेत ज्वारीच्या. आणि ज्वारीची भाकर आणि बेसनाची टेस्ट वेगळीच आहे काहीतरी. खूप छान टेस्ट येते म्हणून मी ज्वारीच्या भाकरी बनवल्या आहेत.
तर मिक्स केलेलं बेसन, हळद घालायची आपल्याला, हळद आपण तेलातच टाकणार आहोत. छान हळद टाकल्यावर छान कलर येतो. तेलात हळद टाकायची आणि मिक्स केलेलं बेसन आपल्याला कढईत ओतायचं आहे. छान थोड्या वेळ त्याला परतून घ्यायचं आहे. थोड्या वेळ त्याला परतून घ्यायचं, छान खालीवर हलवत राहायचं आहे. बेसन चांगलं मिक्स केलं की गुठळ्या वगैरे राहत नाहीत. मिक्स करताना छान बेसन पाण्यात मिक्स करून घ्यायचं, नंतर गुठळी होत नाही. छान असं मिक्स करून घ्यायचं. 4 ते 5 मिनटं वाफेत शिजवून घ्यायचं आहे, स्लो मीडियम गॅसवर. तुम्ही बघू शकता बेसन असं छान झालं आहे. बेसन खाली चिटकायला लागलं आणि त्याला तेल सुटायला लागलं की समजून घ्या आपलं बेसन शिजलं आहे. छान असं बेसन झालं आहे. ज्वारीची भाकर, कांदा आणि बेसन, आपली थाळी तयार आहे. तुम्हाला दीपाली रेसिपीजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी नवीन रेसिपी तुम्हाला